चोरीचे तांबे पितळाचे भांडे व कॉपर वायर बाळगणारे इसम जेरबंद. 4,57,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. मसरूळ पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर 281/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 331(3), 331(4) याप्रमाणे दाखल गुन्ह्यात फिर्यादी यांच्या दुकानात घरफोडी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी तांब्या पितळाची भांडी आणि काही वस्तू चोरून नेल्या. सदरबाबत शहरात वाढत्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी सक्त सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने दिनांक 1/7/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे मसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर 281/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 331(3), 331(4) याप्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना त्यांच्या गुप्त बातमीनुसार सदरच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले तांबे पितळाचे भांडे हे मांडसांगवी येथील भंगार विक्रेत्याने घेतल्याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे, पोलीस अंमलदार राम बर्डे अशांनी विशेष कामगिरी करून भंगार विक्रेता नामे शहबाज कासिम चौधरी वय वर्ष 19 राहणार देवळाली गाव नाशिक याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून एकूण 3,10,800 रुपये एकूण किमतीचे तांबे पितळाचे चोरीस गेलेले भांडे मिळून आले. सदरची भांडे हे रेकॉर्डवरील आरोपी नामे अशरफ हमीद शेख, खुर्शीद हमीद शेख यांनी चोरून त्यास विक्री केल्याबाबत सांगितले आहे. त्यानंतर त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करता आरोपी यांनी आणखीन एका ठिकाणी कॉपर वायरची चोरी केल्याबाबत सांगून सदरची कॉपर वायर ही जाबीर उर्फ जुबेर उमर अरब वय वर्ष 43 राहणार खोडेनगर मस्जिद जवळ नाशिक यांनी विकत घेतल्याबाबत सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1,47,000 रुपये किमतीचे एकूण 98 किलो वजनाच्या कॉपर वायरीच्या चोरीस केलेल्या तारा मिळून आल्या आहेत. त्यावरून मसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर 277/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 331(3), 331(4), 35 प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे. नमूद आरोपितांकडून असा एकूण 4,57,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून मसरूळ पोलीस ठाण्याकडील 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले असून आरोपितांना पुढील तपासकामी मसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच आरोपी नामे एक अशरफ हमीद शेख, खुर्शीद हमीद शेख यांचा शोध घेतला असता नमूद आरोपी हे फरार असून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार त्यांचा शोध घेत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंखे, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, चालक समाधान पवार, चालक श्रेणी उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे.